यानंतर आपण अपूर्णांकाचा गुणाकार पाहणार आहोत. नीट लक्ष द्या. अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आता मात्र इथं काय करतात माहिती का, काय काय विद्यार्थी छेद समान करायला बघते उगाच काही ना काही. आणि मी तुम्हाला तुमच्यापैकी असं केलेले दाखवेल. कोणा अजून असं नाही की सर काय पण म्हणतात, पुन्हा असं करते. चिन्हाकडे लक्ष द्या. ए बाबांनो, मी तुम्हाला कधी सांगितलं छेद समान करायला? जर बेरीज वजाबाकी असेल तर बाकीच्या ठिकाणी छेद समान करण्याची आवश्यकता नाही. दोन क्रियाला गुणाकार किंवा भागाकार असेल आणि ज्यांना गुणाकार येईल त्यांना भागाकार लगेच येते. म्हणून गुणाकार नीट लक्ष द्या. खर तर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. कशाचा? अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी छेदांचा गुणाकार करायचा आपल्याला. पण कधी कधी मोठमोठे छेद आणि मोठे मोठे अंश येतात. मग त्यावेळी काय होतं माहिती का, मोठमोठा गुणाकार करावा लागतो आणि आलेल्या उत्तराला पुढे मोठ्या उत्तराला संक्षिप्त रूप द्यावं लागतं. त्याच्यापेक्षा अगोदर संक्षिप्त रूप द्यायचं आणि नंतर गुणाकार करायचं. मग अगोदर संक्षिप्त रूप देताना पाहायचं की अंश आणि छेदस्थानी कोणत्या संख्येनं म्हणजे त्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं भाग जातो का. इथं अंशस्थानी काय 4. मग 4 ला कशाला भाग जातो? मग असंच 2 न भाग जाणारी छेदस्थानी कुठं पण संख्या आहे का, ह्याच्याच खाली नाही. इकडं असो कुठं असो 3 गुणाकाराचे संख्या असतील तर 3 येत असो 4 येत असो. अंशस्थानी आहे की नाही 2 न भाग जाणारी. मग छेदस्थानी पण 2 न जाणारी भाग आहे. कोणती संख्या आहे? मग 4 आणि 6 याला 2 न भाग घालवायचा सरळ सरळ. हे बघा, बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6. आता आणखी बघायचं अंशस्थानी छेदस्थानी अशी आहे का बाबा आपण ज्या संख्येला भाग देऊ. तर बघा वर 2च आहे, 2 ला 2 न भाग जातो, पण 2 न भाग जाणारी खाली कुठंच संख्या नाही. मग आता काय करायचं, अंशस्थानी काय काय राहिलं 2 गुणिले 1 आणि छेदस्थानी काय राहिलं 5 गुणिले 3. मग उत्तर काय आलं आपलं 2 अंश छेद 15. हे त्याचं उत्तर. काय अवघड आहे का सांगा बरं. फक्त संक्षिप्त रूप द्या नीट. आता बघा, आणि एखाद्या वेळेस कुणाकडून विसरलं संक्षिप्त रूप द्यायला तरी पण उत्तरात संक्षिप्त रूप दिलं की उत्तर येत आहे असं काही नाही. आता बघूयात भाग जातोय का कशाला, वरच्या आणि खालच्या संख्येला. कोणत्या कोणत्या संख्येला? 2 आणि 3 ला 6 ला. 2 आणि 6 ला जातोय. ह्या 3 ला जात नाही, नाही घालवायचा. ज्या 2 संख्येला जातो. आता बघा बेक बे आणि बेत्रिक. आता वर 3 आणि 3 आहे, खाली 5 आणि 1 आहे. आता आणखी कशानं अंश आणि छेदाला एकाच संख्येनं भाग जातो का. कसं ते दोन्ही अंशस्थानी आहे की बाळांनो. हे पण अंशस्थानी, हे पण अंशस्थानी नाही. एक अंशस्थानी असलं पाहिजे आणि एक. हे दोन्ही कुठं आहेत त्यांना नाही भाग घालवायचा. दोन्ही छेदस्थानी असेल तरी पण नाही भाग घालवायचा. लक्षात आलं का मी काय म्हणलं ते. चूक होणारी बरं का. नाहीतर 3 आता जसं काही जणाला वाटलं की इथं 3 आहे इथं 3 आहे मग जातो की भाग. पण ते दोन्ही कुठे आहेत अंशस्थानी. आपल्याला संक्षिप्त रूप देण्यासाठी एक संख्या अंशस्थानी असली तर दुसरी कुठं असावी लागते छेदस्थानी. तेव्हाच. मग आता इथं भाग घालवायचं का नाही. मग अंशस्थानी काय राहिलं 3 गुणिले आणि छेदस्थानी काय राहिलं आपल्याकडं 5 गुणिले 1. मग 3 त्रिक 9 आणि 5 1. हा कसला अपूर्णांकाच्या प्रकारानुसार कसला अपूर्णांक आला. हा आताचा अगोदरचा 2 अंश छेद 15 छेदाधिक. आणि आता हा कोणता आला तर अंशाधिक अपूर्णांकाच्या बाबतीत एक गोष्ट असते. असंच उत्तर कधी कधी देत नाही तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये देतात. आपल्याला आपण उत्तर काढतो आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिल्या. मग आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवता येणार नाही का. कसं बनवतात आपण 5च्या पाड्यामध्ये 9 शोधतो. 5 1 उरले किती 4. छेदाच्या ठिकाणी छेद. हे केलं आपण उत्तर असं. पर्यायामध्ये असं नसेल तर असं उत्तर असतं. पण ह्याचा मात्र मला 2 अंश छेद 15चा मात्र मला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येईल का
नाही येणार. त्याचं कारण काय सांगा बरं. हा कसला आहे अपूर्णांक. छेदाधिक आहे. छेदाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवू शकतो का आपण. नाही. दशांश बनवू शकतो दोन्हीचे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवू शकतो का नाही. फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाचा बनवणार आपण. ओके, अंश अधिक अपूर्णांकाचा. आता इथं सोडूयात पुढचं उदाहरण. हे बघा, मला सांगा अंशस्थानी आणि छेदस्थानी असं आहे का की भाग जाईल दोन्ही संख्यांना. इथं 7 आहे. 7ला तर 7नच भाग जातो, खाली कशालाच जात नाही. इथं 6 आहे. 6ला 2 न जातो, 3 न जातो, पण वर नाही जात कुठेच. याला 2 ने जातो पण वर नाही जात. असं नाही करायचं. कसं नाही करायचं. 4ला आणि 6ला मात्र सर जातो 2 न म्हणून घालवायचा नाही. का नाही घालवायचं सांगा बरं. दोन्ही पण संख्या छेदस्थानी. आपल्याला संक्षिप्त रूप देताना एक संख्या अंशस्थानी असली पाहिजे आणि एक संख्या छेदस्थानी असली पाहिजे, तेव्हाच भाग घालवता येतो. मग आता इतर किती सोपं झालं बघा बरं. 7 गुणिले 5 आणि 6 गुणिले 4. संक्षिप्त रूप जात नाही तर अंशाचा गुणाकार छेदांचा गुणाकार. 7 35 छेद 6 चोक 24. आता हा कसला अपूर्णांक आला. अपूर्णांकाच्या प्रकारानुसार अंशाधिक. मग ह्याचा मात्र पूर्णांक अपूर्णांक बनवता येऊ शकतो आपल्याला. मग बघा बरं, 24 एक उरले किती बघानो. 35 मधून 24 गेल्यानंतर मग हे अंशस्थानी 11 आणि छेदस्थानी मात्र 24. मग याचं वाचन आपण करतो 1.11 अंश छेद 24. ओके, चला आपण पुढचं उदाहरण पाहूयात. बघा या उदाहरणामध्ये काय आहे ते नीट लक्ष द्या. आता 4 अंश छेद 5 गुणिले 14 अंश छेद 16. इथं मला सांगा बरं संक्षिप्त रूप कशाला देता येईल आपल्याला. डायरेक्टली 4 न 16ला. एखाद्याला वाटलं 14ला 16ला 2 न जाता येईल तरी हरकत नाही, काय हरकत नाही बरं का. तरी पण उत्तर येत असतं. पुन्हा एकदा भाग घालवावा लागतो फक्त आपल्याला डबल. मग बघा 4 एक 4, 4 चोक 16. कोणाची काय अडचण इथं. आता अजून कशाला भाग जातो बघा बरं. 2 न जातो. सर कुठं जातो. 14 आणि 4 आहे ना आपलं खालचं. घालवायचं ना, डबल भाग घालवायचा जात असेल तर. असं काही नाही की एकदा घालवला की घालवायचा नाही आता पुन्हा. मग कसं करणार. 2 14 आणि 2 4. आता अजून कशाने जातो का तर नक्कीच जात नाही. म्हणून अंशस्थानी काय राहिले 1 गुणिले 7 आणि छेदस्थानी काय राहिलेलं आहे 5 गुणिले 2. मग यांचा गुणाकार काय येईल बाळांनो 7 अंश छेद 10. आता मला सांगायचं मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं शक्य आहे का नाही शक्य. छेदाधिक अपूर्णांक आहे. फक्त आपण अंशाधिक अपूर्णांक असेल तरच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित करू शकतो. त्यानंतर आपण 5वं उदाहरण पाहूयात. हे बघा बरं, इथं कोणत्या संख्येने संक्षिप्त रूप जाईल. डायरेक्टली 16 न 32 ला जात की नाही. मग घालवायचं काय अडचण आहे आपल्याला. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते. शंका मनात ठेवू नका, मला विचारा डायरेक्टली. हे बघा सर तिरकसच भाग घालवावा लागतो. सर ही एकाचे अपूर्णांकाचे संख्या अंशछेद त्याला भाग घालवायचा. काही संबंध नाही. तिरकस असो किंवा एकाचा पूर्णांकाचे असो भाग जात असेल तर घालवायचा. फक्त काळजी काय घ्यायची अंशाला नाही घालवायचा आणि छेदाला भाग घालवायचा, एवढीच काळजी घ्यायची. जर समजा तुम्हाला 5 पण अपूर्णांक दिले तर पहिल्याचा 5व्याचा सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूप जात असेल तर घालवायचा. गुणाकार क्रिया पाहिजे बरं का पण. चला आता मग 16 एक 16 दोन्ही अजून भाग जातो का बघा बरं. आता इथं 5 न जातोय. पण मोठ्यानं घालवू म्हणजे सोपं लवकर होईल. फक्त 2 न पण जातो ना, पुन्हा मग 5 न घालवाच लागतो. तुझ्या पद्धतीने करायचंय का काय हरकत नाही बरं का, चुकत नाही ते. 5 एक 5 दोन्ही 10. आता 2 न घालवायचं. जर तुम्ही पहिल्यांदा 2 न घालवलं असतं तर पुन्हा 5 न घालवावं लागलं असतं. पहिल्यांदा 5 न घालवलं आता 2 न घालवावं लागतो. फक्त एवढाच फरक पडतो. बे एक बे बे एक बे.
आता अंशस्थानी काय राहिले पा 1 गुणिले 1 आणि छेदस्थानी पण काय राहिलंय बघा 1 गुणिले 1 म्हणजे उत्तर काय आलंय बघा 1 अंश छेद 1 म्हणजे खरं उत्तर काय आलंय बघा 1. काय उत्तर आलं काय अडचण आहे का बघा बरं. आता अपूर्णांकाचाच गुणाकार घेतोय बघा आपण पण इथं मात्र एक अपूर्णांक घेतलाय आणि एक पूर्णांक घेतलाय तरीही काही अडचण नाही. कसंही येऊ गणित आपल्याला सोडवता. आणि एकदा एक पद्धत समजली का गणितामध्ये फार सोपं आहे रे. पद्धत समजली की तुम्ही कितीही उदाहरणं बनवू शकतात. इतर विषयाचं तसं नाही आहे का नाही. म्हणून गणित हा सोपा विषय आहे. फक्त काळजीपूर्वक एकदा इंटरेस्ट निर्माण झाला की छान. आता बघा उदाहरण आहे 2 अंश छेद 3 गुणिले 12 पण याच्या खाली छेद 1 असतो म्हणून 1 लिहून घ्यायचा नसला तरी उदाहरण 1 छेद करा लगेच. आलं का लक्षात तुम्हाला समजण्यासाठी. आता मात्र कशाने भाग जातो बघा बरं 3 न कुठे जातो मग 12 ला घालवायचा 3 1 3 3 चौक 12. आता खाली तरी एकच राहिलंय त्याच्यामुळे काय अडचणच नाही. अंशस्थानी काय आलं 2 गुणिले 4 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. 2 आणि 4 चा गुणाकार काय होईल 8 अंश छेद 1 पण 1 लिहितो का आपण उत्तरामध्ये म्हणून याचं उत्तर काय येणार आहे 8. काय उत्तर येणार आहे कोणाची काय अडचण. चला मला बोलू लागा. आता काय करणार आहे या गणितात 4 अंश 10 गुणिले 5 हा 5 च्या खाली छेद 1 लिहिणार बरोबर. आता काय करूया घालूयात 5 च्या 5 5 2 10. आता घालूयात बे 1 बे 2 4. आता मात्र वर काय राहिलं 2 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1 बरोबर 2 1 2 आणि नंतर छेदस्थानी 1 असल्यामुळं लिहिलं जात नाही उत्तर आलं 2. आता यानंतर 8वं उदाहरण पाहूयात. आता बघा आता मात्र फक्त काय केलंय पूर्णांक अगोदर आहे कुठे का असं ना आपली पद्धत सोडायची नाही. त्याच्या खाली छेद 1 लिहूयात. हा आता 3 न 6 ला जातो घालवायचा 3 1 3 3 2 6 वर काय राहिलं 8 गुणिले 2 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. सगळे उत्तर पूर्णांकामध्ये यायला लागलेत आपले. याचा अर्थ सगळ्यांची उत्तर पूर्णांकातच येतात असं समजण्याचं कारण नाही. आलं का लक्षात. आता पाहूयात आपण इथं कशाने भाग जातो याच्या खाली 1 तर लिहूच 5 1 5 2 10. आता खाली 2 आहे. आता 2 न भाग जातो का नाही. मग अंशस्थानी काय राहिलं 7 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 2 7 1 7 बे 1 बे. आता मात्र आलं की नाही अपूर्णांकात उत्तर. मग कसला अपूर्णांक आहे तो मग याचं कशामध्ये रूपांतर करूयात आपण पूर्णांक अपूर्णांकामध्ये. करा बरं बेत्रिक उरले 1 आणि छेदस्थानी 2. त्यालाच आपण शाब्दिक स्वरूपात काय म्हणू सांगा बरं 3.1 अंश 2 3.5 बरोबर 3.5 3 आणि अर्धा 3 आणि अर्धा 3.5. त्यानंतर आपण पाहूया 10वं उदाहरण. 10व्या उदाहरणामध्ये काय आहे पहा तर 10वं उदाहरण पाहत असताना लक्षात घ्या आता मात्र इथं आपणच घेतलाय पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे की नाही. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि दुसरा पण पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा आपल्याला आधी अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. पहिल्याचं सांगा बरं मला कसं होईल डायरेक्टली सांगायचं. आता आपण 3 1 3 आणि 2 5 अंश छेद 3. कोणाची काय अडचण आहे का इथं. आता गुणिलेला गुणिले चिन्ह देऊया. आता दुसऱ्याचं पण पाहूयात आपण 4 2 8 आणि 3 अंश छेद 4. आणि आता आपण बघूयात काय बघूयात याला कशानं भाग जातोय का. मग बघा वर याला 2 न जातो तर वर कुठं जात नाही. खाली पण 3 आहे वर जात नाही खाली जात नाही. मग वरच्या वरच्यांचा
गुणाकार 11 पाची आणि 3 चोक 12. बघा ना मग आता हा कसला पूर्णांकाला आहे मग याचं कशामध्ये रूपांतर करू शकतो आपण पूर्णांक करूयात बरं. 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 12 चोक 48 12 पंचे जास्त होते म्हणजे 4 पूर्ण झाले 12 चोक 48 उरले किती 55 मधून 48 गेल्यावर 7 अंशस्थानी 7 आणि छेदस्थानी मात्र 12. आलं का लक्षात. आणखी आपण 2 उदाहरणं पूर्णांक अपूर्णांकाची घेऊयात. आता मला उदाहरण कोण एक जण सांगणार. हा सांग. पूर्णांक अपूर्णांकाची फक्त 2 उदाहरणं घेऊयात. तुम्ही पण सोडवायचे माझ्या अगोदर सोडवायचे. उत्तर तुमचं माझ्या अगोदर आलं पाहिजे. चला उदाहरण क्रमांक 11. हा 2 पूर्णांक 3 अंश छेद 4 गुणिले 6 पूर्णांक 11 अंश छेद 12. ओके हे बघा तिनं सांगितलं उदाहरण. आता सुरुवातीला आपलं काम काय असं लिहितो. मी जरा खाली लिहितो आता असं लिहित नाही. बरं पहिल्यांदा लिहितो पुन्हा त्या खाली लिहितो असं करतो काय हरकत नाही. हे बघा बोला बरं अपूर्णांक बनवू आपण. बोला 4 दोन्ही 8 आणि 3 11 अंश छेद 4. आता गुणिलेला गुणिले चिन्ह पुढे बोला 12 6 72 72 मध्ये 11 मिळवा बरं 83 छेद 12. आता याला संक्षिप्त रूप द्यायचंय. हे बघा वरच्या दोन्ही पण संख्या कसल्या आल्यात मूळ आहेत. मूळ विषम तर आहेतच आहेत विषम नाहीत असं नाही पण मूळ आहेत. मग ह्यांना तर ह्यांनाच भाग जातो कशाला जात नसतो दुसऱ्या. बरोबर आहे की नाही. मग खाली आहेत पण इथं फक्त काळजी घ्यायची की 4 आणि 12 ला कटवायचं नाही का हा दोन्ही एकाच स्थानी आहेत छेदस्थानी आहेत. मग आता इथं मात्र वरच्या वरच्या गुणाकार खालच्या कटतच नाही संक्षिप्त रूपच. मग घाबरायचं का सोल कटत नाही काय करायचं आता काही नाही अंशांशाचा गुणाकार 11 त्रिक 33 हातच्याले 3 11 3 88 3 हे 91. संख्या काय झाली छेदस्थानी हा छेदस्थानी 12 चोक 48. बरोबर ह्याचं पण आपल्याला पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं पण फार मोठं होतंय. आता काही करायची गरज नाही आपल्याला करता येतंय. भागाकाराच्या स्वरूपात करा 48 चा पाडापाठ नाही त्यामुळं. चला त्यानंतर 12व आणखी एक उदाहरण घेऊयात. सांगा बरं. हा कोण सांगतंय हा सांगा. 4 पूर्णांक 8 अंश छेद 10 गुणिले 7 पूर्णांक 8 अंश छेद 5. बर आता हा अपूर्णांक तसा पूर्णांक अपूर्णांकाच्या बाबतीत असा काही फार हे नाही म्हणजे योग्य नाही पण काय हरकत नाही उदाहरण सोडवताना. कारण पूर्णांक अपूर्णांक बनवताना अंशापेक्षा छेद हा मोठा असला पाहिजे पण इथे छेद लहान आहे पण काय हरकत नाही उदाहरण म्हणून सोडवायलो आपण. आता बघा 10 चौक 40 40 आणि 8 आणि छेदस्थानी काय लिहावं लागेल आपल्याला 10 गुणिलेला गुणिले चिन्ह 5 7 35 आणि 8 अंश छेद 5. आणखी इथं मात्र काय होईल 2 न भाग जातो की 10 ला आणि 48 ला घालूयात. 2 पंचे 2 24 48 2 च्या पाड्या 24 आणि 48 आहे 2 च्या पाड्या हा बरं 24 2 48 तुम्हाला जसं म्हणायचंय तसं. त्यानंतर आता बघा खाली आणि वर ही कसली आहे मूळ संख्या आहे 72 जाणारच नाही. मग 24 आणि 43 चा गुणाकार आणि छेदस्थानी काय करावं लागेल आपल्याला. हे बघा 43 आणि 24 24 त्रिक किती 24 त्रिक 72 हातच्याले 24 चोक 96 96 आणि 7 103 म्हणजे काय आलं इथं 1003
32 आणि छेदस्थानी 5 5 25. हे पण संक्षिप्त रूप देता येत आहे आपल्याला, म्हणजे पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये बनवता येतं. कसं बनवणार? 25 चोक 100. उरले किती? 3. झाले किती? 3 उरल्यावर 32 झाले ना. 25 एक 32 मधून 25 कमी केले तर 7 अंश छेद 25 असं होतं. इथं का केलं नाही? 48चा पाडा. मग आपल्याला थोडस करावं लागेल, म्हणून बाकी काय अडचण नाही. तुम्हाला अशा पद्धतीनं गुणाकार समजलाय का? आज गुणाकार आणि वजाबाकी बघतो. समजलंय? ओके.